ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्य सरकारचा सर्रास खेळ सुरू आहे असा घणाघातच ओमराजेंनी केलेला आहे। धाराशिवच्या रुग्णालयाचा 361 कोटी रुपयाचा प्रस्तावित खर्च आहे, मात्र गेल्या 2 अर्थसंकल्पांमध्ये प्रत्येक वर्षी 1000 रुपयांची तरतूद करण्यात आली आणि त्यावरून ओमराजे निंबाळकरांनी सरकारवर टीका केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणजे ज्या 500 खाटाच्या रुग्णालयाला 361 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी जर 2000 रुपयाची 2 आर्थिक वर्षात तरतूद होत असेल तर नेमकं हे रुग्णालय कधी होणार आहे पूर्ण? आणि अशा पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळायचं काम हे राज्यातलं सरकार करतंय आणि ते अतिशय दुर्दैवी आहे। त्याचबरोबर आपण बघितलं तुळजापूरच्या न्यायालयीन इमारतीच्या बाबतीतला उल्लेख स्वतः राज्यपालांच्या अभिभाषणात त्या ठिकाणी आला, त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाची तरतूद।